वसई विरार महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजप नगरसेवकांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाने सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं. मात्र असं काही सभागृहात चालणार नाही असा सज्जरदम महापौर अजू पाटील यांनी त्यांना दिला. वसई पश्चिमेकडील सर DM पेटीड रुग्णालयात रुग्णांना एक्सपायर झालेली औषधं देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर महासभा सुरू होताच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विशाल जाधव व अभय कक्कड यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. दोन्ही नगरसेवकांनी एक्सपायर औषध प्रकरणात अद्याप दोषींवर कारवाई नाही असा मजकूर असलेला पोशाख परिधान करून सभागृहात प्रवेश केला. या कृतीमुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. हे दोन्ही नगरसेवक सभागृहात येताच महापौर अजू पाटील त्यांना काय म्हणाले व निषेध करणारे नगरसेवक विशाल जाधव यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुम्ही काढणार जाणार आहेत का ना बाहेर? साहेब, जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हा जॅकेट आम्ही काढणार नाही. कारण लोकांच्या जीवाशी खेळलं जातं त्यावर आम्ही निषेध केला. आम्ही लोकांच्या जीवाबरोबर खेळलं जातं त्यावर निषेध आहे. आम्हाला महासभेचा काही भंग करायचा उद्देश नाही. महासभेमध्ये या गोष्टी चालणार नाही. प्रत्येक सभे म्हणणे आणण्यासाठी सभा काही खंडित होणार नाही एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला परत एकदा विनंती करतोय. आता दोनच पर्याय माझ्याकडे. सन्माननीय महापौर साहेब, आपण जॅकेट आपण बघताय, परंतु माझी विनंती सन्माननीय महापौर साहेब, जॅकेट त्यांनी घालून यावं, पाहिजे तसं पाहिजे त्या कलरचं घालून यावं. माननीय महापौर साहेब, सन्माननीय महापौर साहेब, आपल्या जे काही म्हणणं आहे त्याचा आम्हाला आदर आहे, परंतु सभासदांच्या ज्या काही भावना विषय येतील त्यावेळी तुम्हाला बोलायला ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला विषय येणार त्यावेळी. महापौर साहेब, 14 दिवस झालेले आहे आणि त्याच्यावर सगळ्या कारवाई चालू आहे. मी सांगतो परत मला चर्चा करायची नाही. आपण त्याच्यावर चर्चा करू. तुम्हाला मी वेळ देईन. तुम्हाला तुमची अपेक्षा तशी आहे का? आमची अपेक्षा नाही. तुम्हाला विनंती करतो परत एकदा, त्याच्यावर कारवाई चालू आहे. त्याच्यावर चर्चा होऊ शकते आपली बसून. त्याच्यामध्ये सर्व आपण एकत्र बसून चर्चा होऊ शकते. विनंती करतो मी, तुम्ही ते काढा. बोला. सन्माननीय महापौर साहेब यांनी दोन्ही सदस्यांना आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे सदस्यांनी ते काढून यावं आणि लवकरात लवकर कारवाई करतील. महापौर अशा कार्यवाही करू. कारवाई नाही, कार्यवाही करतात अशी आम्ही आशा बाळगतो. बाहेर ठेवून एमपीडी हॉस्पिटलमध्ये जेव्हा रेड टाकली त्या टायमाला आम्हाला निदर्शनामध्ये आलं. त्या टायमाला आमच्या जोडीला अशोक शेलकेजी, नगरसेवक अभय कक्कड आणि आम्ही जेव्हा रेड टाकलं तेव्हा आम्ही त्यांच्या गोडाऊन मध्ये जो प्रकार बघितला, पूर्ण दवा एक्सपायरीच्या होत्या, पूर्ण मेडिसिन एक्सपायरी आणि नॉन एक्सपायरी एकत्र ठेवले होते. त्यानंतर त्यांचे जेव्हा आम्ही चेक केली बिलं, त्या बिलामध्ये त्यांना निदर्शनामध्ये आलं आम्हाला का त्यांची खरेदीच ते एक्सपायरीच्या टायमाला करतात. म्हणजे जर 4 महिन्यांनी लोक एक्सपायरी होणार आहे तर ते लोक 4 महिन्या आधी ती खरेदी करतात. आता तुम्ही महासभेमध्ये हे सगळं करून आले तर आताची मागणी काय? आमची मागणी एकच आहे का जरा 14 दिवस झाले या प्रकरणानंतर तरी अजून सुद्धा त्या स्कॅम मध्ये जे फार्मासिस्ट निदर्शनामध्ये आले त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आणि आमची एकच मागणी आहे का अशा लोकांवर कारवाई जर नाही झाली तर ह्याच्या पुढे असे स्कॅम अनेक चालत राहणार आणि ते स्कॅम कुठेतरी बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे.